नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अमृता ओक. आज सुगंधी सकाळ बरं का. फुलांचा एक मेसेज आला आहे काल माझ्याकडे. अतिशय छान आहे. किती छान लिहिलं आहे फुलांविषयी. केवढी क्रियापदं की विशेषणं. कमाल आहे हां. प्रत्येक गोष्ट पटते. फुले माळावी मोगऱ्याची, फुले वेचावी पारिजातकाची, फुले जपावी बकुळीची, फुले दरवळावी चाफ्याची, फुले खुलावी गुलाबाची, फुले वाहावी अनंताची, फुले बहरावी बहाव्याची, फुले घमघमावी रातराणीची, फुले फुलावी कमळाची, फुले रंगावी जास्वंदाची, फुले झुलावी मधुमालतीची, फुले भरावी केळ्याची, फुले मोहरावी आंब्याची, फुले ओघळावी बुट्ट्याची, फुले दिखावी बोगनवेलीची, फुले स्मरावी बाभळीची, फुले लाघवी अबोलीची, फुले निर्गवी गोकर्णीची, फुले उधळावी चेंडूची, फुले तोलावी केशराची, फुले उमलावी ब्रह्मकमळाची आणि फुले निरखावी कृष्णकमळाची. मंडळी, व्हॉट्सॲपवर हा मेसेज आला. मला ते सगळंच आवडलं. सगळी फुलं, वास, सुगंध, रूप आणि त्याचा स्पर्श सगळं असं मनात आलं. आणि मला एक गाणं पण आठवलं. तुम्ही ऐकलं असेल ते. मी हे गाणं यूट्यूबवर पहिल्यांदा ऐकलं होतं की देवाने दिधली लोचने तुला पाहण्या, मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या. आहा, मला ही संकल्पनाच एवढी आवडली की ज्यांना हे गाणं सुचलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे, मन शेवंतीचे फूल झाले तुला वाहण्या. आपलं मनच असं एखादं फूल होऊन जावं. आणि मग ना, मला जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते, आपण पण ऐकलं असेल तर प्रश्नच नाही, नसेल ऐकलं तर यूट्यूबवर हे गाणं आहे. इतकं सुंदर गाणं आहे. मला नेहमी मी ते ऐकते ना तेव्हा समर्थांची समाधी येते सज्जनगडावरची. आणि असं वाटतं ही किती सुंदर संकल्पना की माझं मन, माझं सगळं जे काही ते फूल झालं आहे शेवंतीचं आणि तेच मी तुम्हाला अर्पण करते आहे. वा वा. अशी ही फुलं, त्यांचा सुवास, धार्मिक अर्थ आहेच. आपल्याला ती फुलं वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात. मला हल्ली किंवा मला सद्गुरू दिसत आहेत असं काही नाही की प्रत्येकाला तसंच दिसावं. वेगवेगळे त्याचे अर्थ उलगडतील प्रत्येकाला. आपण ते आपल्या आत चिंतन करून बघावं. चला मंडळी, सुवासिक सुरुवात, सुमधुर सुप्रसन्न सुरुवात. सगळ्यांचा दिवस शुभ जावो. नमस्कार.